नमस्कार, मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज इथे आपण बनवणार आहोत अळणी भात आणि कलेजी फ्राय, तेही वाटण न करता। म्हणजे आता ही माझ्याकडे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट होती, ती हळद आणि मीठ हे 1 किलो चिकनला लावून आपण जवळजवळ 15 ते 20 मिनटं मुरायला ठेवायचं आहे। अर्धा पाऊण तास ठेवलं तरी हरकत नाही, जसा वेळ असेल तसं। हे छानपैकी अगदी त्याला मीठ हळद लागली की याचं जे पाणी आपल्याला आहे ते व्यवस्थित मिळेल, त्यामुळे आपण हे कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी मुरत ठेवायचं आहे। पण माझ्या हातात चिकनच उशिरा आलं म्हणून मी अगदीच 15-20 मिनटंच ठेवलं। आणि हे मी आता झाकून एक साईडला ठेवून आपली जी कलेजी आणि फेटा आहे तोही उकडायला ठेवणार आहे। तर इथे मी आता तो ठेवलेला आहे। एक 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून एक बॉईल काढून घ्यायचं आहे। आपल्याला जो मसाला म्हणजे काय म्हणतात लिव्हर फेटा मसाला बनवायचा आहे। आणि इथे आता आपण काय करणार आहोत की जे चिकन मॅरिनेट केलं होतं त्याला आपण इथे थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, त्यावर कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। हे पहा, इथे मी मस्तपैकी कांदा परतून घेते। आता इथे कांदा परतताना आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पातेलं मोठं असल्यामुळे आता हा चमचा लहान पडायला लागला आहे। तर इथे आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे। आणि आपल्याला ना याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, तर गॅस मोठा करून चांगलं 3 ते 4 मिनटं आपल्याला मस्तपैकी हे उलटपुलट करून घ्यायचं आहे, चांगलं हलवून घ्यायचं आहे। आणि पाणी बिलकुल घालायचं नाही आहे आपल्याला याच्यात, हे लक्षात ठेवा। पाणी घालायचं पण कसं घालायचं तेही मी दाखवते। आणि आपल्याला भरपूर पाणी लागणार आहे कारण आपण अळणी भात करतो आहे। तर इथे हे असं छान मी पुन्हा एकदा हलवून घेते। बघा रंग बदलला आहे ना याचा। असं छान फास्ट गॅसवर हे परतून घ्यायचं 2-3 वेळा चांगलं, म्हणजे चिकन छान तयार होतं, असं रबरी होत नाही। आता याच्यावर आपण झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवायचं। ते गरम झालेलं पाणी आणि ह्या झाकणावर पाणी असल्यामुळे खाली येणारी वाफ याच्यामध्ये चिकन शिजतं। बरं, आपल्याला जे पाणी लागणार आहे ते आपण याच पद्धतीने गरम करून 3-4 वेळा पाणी घालायचं आहे ताटामधलं। असं आपल्याला पाणी जमा करायचं आहे। तोपर्यंत आता आपण इथे कलेजी पेटा बघूया। एक साईडला मी कलेजी पेटा मुलीला माझ्या सांगितलं की थोडे छोटे छोटे तुकडे करून दे मला, तोपर्यंत मी मसाले तयार करते। तर इथे मी तेल घातलं आहे ऑलरेडी पॅनमध्ये आणि भरपूर असा लसूण ठेचून घेतला आहे। तर याच्यातला जो ठेचलेला लसूण असतो ना, असा बारीक ठेचायचा, चांगला छान लागतो तो लसूण आणि भरपूर घालायचा। तर इथे मी असा लसूण हा परतून घेणार आहे। थोडासा रंग बदलला की मग याच्यावर आपण कांदा घालायचा आहे। वा, लसणाचा मस्त घमघमाट सुटला आहे। हे बघा, थोडासा रंग चेंज व्हायला लागला की आपण याच्या बरोबरीनेच कांदाही घालायचा, म्हणजे दोन्ही छान एकत्र परतून होईल। कलेजी फेटा आधी वाफवून याच्यासाठी घ्यायचा, एक त्याला ना वेगळा उग्र वास असतो, तो निघून जाण्यासाठी आपण ते वाफवून घ्यायचं। हलकंसं, खूप नाही वाफवायचं, एक 5-7 मिनटंच आपल्याला वाफवायचं, जास्त नाही। ही आयडिया खरं मला माहिती नव्हती, मी आधी डायरेक्ट करायची। पण माझे ना एक आगरी मित्र आहेत मनोहर खरबे म्हणून, त्यांच्याकडनं मी ही रेसिपी शिकली आणि थोडाफार मी माझ्या डोक्याने करते। तर इथे मी आता कोथिंबीर घातली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं। आता आपल्याला याच्यात बेसिक मसाले घालायचे आहेत। तर इथे मी ना आगरी मसाला घातला आहे। थोडा माझा आगरी मसाला हा जुना झाल्यामुळे
त्याचा रंग बदलला आहे, पण टेस्ट ॲज इट इज आहे. आता आपण यात मीठ घातलं आहे आणि त्याबरोबरीने आपल्याला अजून याच्यात काही मसाले घालावे लागणार आहेत. माझ्याकडे ना थोडंसं, अगदी थोडंसं कांदा खोबरं वाटलेलं अर्धा एक चमचा छोटा होता, तेही मी घातलं. याच्यामध्ये मिक्स करून घेतलं चांगलं. या वाटलेल्या मसाल्यामध्ये कांदा खोबरं आणि काही गरम मसाले म्हणजे दालचिनी, काळी मिरी आणि लवंग बस, आणि धणे हे भाजलेलं वाटणे, पण अगदी छोटा चमचा होतं ते नसेल तरी चालतं, असलं तरी उत्तम. तर इथे आता मी कलेजी फेटा तुकडे करून घेतले होते ते घालून घेतलं आहे. आणि आता इथे आपण सगळं हे व्यवस्थित एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या मसाल्यांमध्ये आपली जी कलेजी पेटा आहे ती मिक्स करून घ्यायच्या आधी थोडंसं ड्राय मसालेही घालूया. मगाशी आपण जे आगरी मसाला तर आपण घातला, आता थोडे हळद, लाल तिखट, धणे पावडर हे सर्व घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याला पण वाफेवर शिजवलं तरी ह्याला पाणी सुटतं, आणि अगदीच वाटलं की ड्राय होतं आहे तर थोडंसं गरम पाणी घालायचं, फार नाही घालायचं. आपण ड्राय कलेजी मसाला करतो आहे. ही आपली लाल साधी मिरची पावडर आहे, ज्याने रंग पण येईल आणि तिखट पण होईल, कारण आगरी मसाला फार तिखट नाही आहे माझ्याकडचा, पण चवीला फार छान आहे. इथे मी पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आपल्या एक साईडला अळणी चिकन म्हणजे आपल्याला जो अळणी भात बनवायचा आहे त्याच्यासाठी चिकन शिजत ठेवलेलं आहे. ते मी मध्ये मध्ये 1-2 वेळा पाणी ओतून व्यवस्थित शिजवून घेतलेलं, म्हणजे चालूच आहे गॅस, त्याला थोडा वेळ लागतो. आपण ते डायरेक्ट कुकरला वगैरे नाही लावायचं, असंच पाणी गरम गरम करून टाकायचं, म्हणजे जेणेकरून त्याची चव छान उतरेल. आणि इथे आपली कलेजी पण ऑलमोस्ट रेडी झाले. मी इथे थोडंसं गरम पाणी, अगदी थोडंसं, फार नाही घातलं, ते मसाल्याच्या डब्याला जो मसाला होता ते निघावं म्हणून वापरलं, आणि झाकण घातलं आहे. आता हे मंद गॅसवर आपण शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आता आपण एक साईडला बघूया आपलं चिकनचं काय चालू आहे ते. तर हे बघा, आता ताटावर पाणी छान तापलेलं आहे, तर इथे मी हे पाणी घालून घेणार आहे. हे बघा, असंच आपल्याला 3-4 वेळा पाणी साठवून पाणी घालायचं आहे, कारण आपलं त्याचं प्रमाण आहे. जर तुम्ही 1 वाटी तांदूळ घेताय तर 1 वाटी तांदळाला 5 वाट्या हे चिकनचं पाणी आपल्याला लागणार आहे, अगदी परफेक्ट प्रमाण. बरं, त्याला आपल्याला तांदूळही घ्यायचा आहे इंद्रायणी, तर खूप घ्यायचा नाही, कमी घ्यायचा, कारण तो इतका हेवी होतो. हे जे अळणी भात आपण करणार आहोत खूप हेवी होतं, त्याच्यामुळे अगदी 1 वाटी घेतली ना तर मी म्हणेन 2 ते 3 लोक आरामात जेवतात, कारण इतकं ते हेवी असतं. हे बघा, मी आता इथे 1.5 वाटी मी तांदूळ घेतले, कारण की मला थोडासा द्यायचा होता, कोणाला तरी पाठवायचा होता राईस, म्हणून मी 1.5 वाटी घेतले. आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट मी पाणी 7.5 वाट्या पाणी मी घेतलं चिकनचं. म्हणजे हे आधी मी धुवून बाजूला ठेवते. हे बघा, आपलं चिकन शिजलेलं आहे, त्याला असं तुकडे करून घ्यायचे, हाडापासून वेगळं करून घ्यायचं, किंवा बोनलेस जे पीस असतील ते सर्व काढून घेऊन त्याचं असं आपण
तुकडे करून घ्यायचे आणि ह्याच्यात कलेजी फेटा आवर्जून घालायचा, तो खूप छान लागतो त्यातला भातामधला खायला. तर इथे मी आता हे थोडं गरम आहे, सगळं चिकन मी तुकडे करून घेते आणि एक साईडला आपण बघूया. हे बघा मस्त तेल सुटलं याला आणि छान कलेजी फेटा फ्राय रेडी झालं आहे. आता ह्याच्यावर भरपूर कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया, म्हणजे कोथिंबीरचा सगळं छान फ्लेवर आपल्या या कलेजी फ्रायमध्ये उतरेल. किती टेम्पटिंग दिसतंय बघा, मस्त आणि झाली पण छान आहे अगदी. कशी वाटली तुम्हाला आजची डिश सांगायला विसरू नका. आणि हो थांबा, अजून आपला अळणी भात व्हायचा आहे. तर इथे आता आपण कुकर ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. आपण आहे ना तेल अगदी खूप नाही घालायचं, कारण काय आहे आपल्याला 2-3 वेळा हे तेल वापरावं लागतं. म्हणजे एकदा आपण आधी जेव्हा अळण बनवतो तेव्हा, भात करतो तेव्हा, पुन्हा आपण वरनं तुपाची फोडणी घालतो, त्यामुळे अति ऑइली होऊन जातं ते. तर याच्यात मी आता 5-6 लवंगा घातल्या, थोडी दालचिनी घातली आणि तमालपत्र घालून घेणार आहे. इथे आता आपले हे मसाले थोडेसे एक त्याला चटका लागला की आपण मग पुढची तयारी करूया. इथे मी आता लसूण ठेचून घेतला आहे आणि तो घालते आहे. लसूण ह्याच्यात भरपूर घालायचा, खूप छान लागतो. आधी आपण आलं आणि लसूणची जी पेस्ट असते ना ती घालून घेतली होती, चिकनला लावली होती. तर काही लोक मिरची घालत नाहीत, पण आमच्याकडे आवडलं नसतं म्हणून मी आलं, मिरची आणि लसणाचा ठेचा आधी चिकनला लावून घेतला होता. फार तिखट होत नाही ही डिश, पण अशी माइल्ड खायला खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. आता ह्याच्यात ना मी कांदा घालते आहे. तर इथे आपण आता फोडणीला कांदा आणि लसूण सगळं परतून घेणार आहे. आधी आपण काही सुके गरम मसाले घातले, त्याच्यावर लसूण घातला, तो खरपूस झाल्यानंतर त्यावर आपण कांदा घातला आहे. हे पहा, कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये आपण जो तांदूळ धुवून ठेवला होता, इंद्रायणी राईस आहे बरं का, तर इंद्रायणी राईसच शक्यतो ह्याला घ्या, खूप छान लागतो. पण तो असा चिकट होतो ना, त्याने तो खूप मस्त लागतो एकदम. हे बघा, तर आपण हा 1.5 वाटी राईस घालून घेतला आहे. आणि आपण आता हा सर्व परतून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये काय घालायचं आहे तर चिकनचे जे आपण तुकडे करून घेतले होते ते घालायचे. माझा हा कुकर 5 लिटरचा असल्यामुळे ह्याच्यात भरपूर अशी खिचडी छान करता येणार आहे. तर हे बघा, आता मी इथे हे परतून घेते. यामध्ये हे सर्व चिकनचे जे बारीक तुकडे करून ठेवते हे बोनलेस घ्यायचे तुकडे आपण, कारण नाही तर खिचडी खाताना एखादं उगाचच हाडूक घशाला वगैरे लागू शकतं. तर तसं न करता आपण टोटली हे बोनलेस घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता आपल्याला जे पाणी काढून ठेवलं आहे ते घालायचं आहे. मी पाणी वाट्या मोजून घेतल्या, 7.5 वाटी मी आपल्या जे आळण आपण बनवून ठेवलं होतं ते घालणार आहोत. आणि हो,
मीठ आपण बेताने घालायचं आहे, कारण की सांगते त्याचं कारण असं आहे, आपल्या अळणमध्ये पण मीठ आहे. आता हे जे मीठ आपण घातलं आहे हे भातासाठी आहे, त्याच्यामुळे मीठ घालताना सांभाळून घालायचं आहे. हे बघा, इकडे मी पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेते आणि मग पाणी घालते, कारण की ना मी मीठ घालायला विसरले होते, म्हणून मध्येच तुम्हाला आठवलं आणि मी पाणी थांबवून तिकडे मिठाच्या मागे लागले. तर आता इथे मीठ घालून पुन्हा एकदा परतून झालेला आहे आपला भात. आत्ताच त्याला एवढा सुंदर फ्लेवर आला आहे आणि त्याचा पूर्ण घमघमाट घरभर झाला आहे. जेव्हा ॲक्च्युअल खिचडी आपली म्हणजे अळण शिजेल, अळणी भात, त्यावेळा काय असेल तुम्ही समजू शकता. तर आता इथे आपण हे पाणी घालून घेतोय. हे बघा, मी हे आधीच एका बोलमध्ये मोजून काढलं, म्हणजे मग इथे मला दाखवायला मिळालं नसतं. तर मी प्रमाण सांगते, एका वाटीला 5 वाटी, म्हणजे 1 वाटी तांदळाला 5 वाटी, 5 अगदी तुम्ही वाटलं तर 5.25 साडेपाच वाटी पण घालू शकता. जितकं ते पातळ असेल ना तेवढं छान होते. तर 5.5-6 वाट्या मी त्या हिशोबाने आपण इथे जवळजवळ 7.5 ते 8 वाट्या पाणी घातलेलं आहे, कारण आपला 1.5 वाटी तांदूळ आहे. हे बघा किती पातळ आहे, लक्षात घ्या, कारण इंद्रायणी भात शिजला की तो खूप फुलतो. आता ह्या स्टेजला आपण जरा मीठ चाकूया, कारण एकदा आपला गॅस आपला कुकर बंद झाला की मग मीठ घालता येणार नाही. इथे परफेक्ट मीठ झालेलं आहे. आणि आता आपण ह्याला फक्त 1 शिटी करून घ्यायची. अति करायच्या नाही शिट्या, नाही तर सगळी भाताची वाट लागेल. तर आपण अगदी आठवणीने याच्यावर आता कोथिंबीरही घालायची आहे, म्हणजे तो फ्लेवर पुन्हा छान उतरेल. बघा, पूर्ण गेम या कोथिंबीरचा आहे खरं तर. आणि आता मी कुकरचं झाकण बंद करून घेणार आहे. सोनू, 1 शिटी करून घेणार आहे. 1 मिनिट ये की बोलवते. तर आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, वा, आपला राईस मस्त तयार झालेला आहे. आता याला आपल्याला एक फोडणी करायची तयार. मस्त छान भात झालाय बघा तयार. चला, तर मग आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर पेरूया पुन्हा एकदा आणि याच्यावर फोडणी घालून घेऊया. मग आपला भात आणि आपला लिव्हर मसाला खायला तयार. नाही खायला का टेम्पटिंग झालंय ना खरंच. मला तर आवडत नाही. बघा, मी चाकून बघितलं मध्येच, फोडणीची पण वाट नाही पाहिली. खरंच खूप टेस्टी, खूप म्हणजे खूप टेस्टी लागतं. तुम्ही नक्की करून बघा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईप पण करा, कारण मोठा व्हिडिओ आहे ना. तर लाईक केल्यानंतर तुम्हाला हाईपचा ऑप्शन येईल, तो प्रेस करा. चला, आता आपण एक फोडणी करूया. फार साधीची फोडणी आहे. याच्यामध्ये आपण तूप घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा आणि त्यावर भरपूर असं जिरं घालायचं आहे आणि आपली फोडणी तयार. ही खमंग फोडणी घातल्यानंतर 5 मिनिटं तरी झाकण घालून ठेवायचं, म्हणजे आतल्या त्या फोडणीचा छान फ्लेवर उतरतो. चला, तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. बाय, टाटा, एन्जॉय. या जेवायला.
धन्यवाद.